आणि बाबांच्या मार्गदर्शनामधून या मुलाखतीचं स्वरूप उलगडत जाणार आहे, तेव्हा मी फार वेळ न घेता मुलाखतीचा प्रारंभ प्राध्यापक माननीय बाळकृष्ण अंजनगावकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याकडे एक ध्वनिक्षेपक सोपवितो. सर. दंडवत प्रणाम बाबा. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराव पंथ आपल्याला आचार्य परमपूज्य महंत श्री साळकर बाबा या नावाने ओळखत आलेला आहे, ओळखतो आहे. तर बाबा, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की सर्वजण आपल्याला महाराव पंथाची बुलंद तोफ या शब्दामध्ये गौरवतात. यात काय रहस्य आहे हे आपण जर सांगितलं तर आपल्या सर्वच श्रोत्यांना त्याचा आनंद वाटेल. सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय. आजच्या परम पावन मानवी जीवनामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, त्याचप्रमाणे औरंगाबाद निवासी परमपूज्य परम आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी अथक प्रयत्न केला ते आमचे आदरणीय सद्भक्त श्री लीलाम साहेब. त्यांचं वर्णन शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. 92 वर्षे सुद्धा त्यांचे असणारे लकब, धावपळ हे सगळं बघितल्यानंतर मनुष्य प्रत्येक हास्याने झाल्याशिवाय राहत नाही. आजच्या परम सोहळ्यासाठी त्यांनी फार मोठा प्रयास करून या ठिकाणी आपल्या नागपूरकर मंडळींना एक अतिशय महत्वाची मेजवानीच दिली. या कार्यक्रमामध्ये परमपूज्य परम आदरणीय वयोवृद्ध ज्यांनी भारतातल्याच नव्हे जगातल्या विविध देशांमध्ये आतापर्यंत 30 देशामध्ये महानुभाव पंथाचं तत्वज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे आचार्य प्रवर श्री गोपीराज बाबा, आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री रायरकर बाबा, आदरणीय आचार्य प्रवर श्री न्यायंबाज बाबा, आदरणीय आचार्य श्री आत्याबाईजी, आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आहेत. ते मी आत्ताच थोड्या वेळ बघितलं. आदरणीय डॉक्टर भाऊ लोखंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर माजी जिल्हाधिकारी श्री मेश्राम साहेब सुद्धा उपस्थित आहेत. अशी सकाळपासून सर्व मंडळी अतिशय तन्मयतेने महानुभावांच्या तरुणांचे विचार ऐकत आहेत आणि यामुळे आदरणीय श्री नागराज बाबांच्या संपर्कात आम्ही आलो आणि त्यावेळी नागराज बाबांच्या कार्याची हातोटी बघितली आणि हातोटी बघितल्यानंतर स्पष्ट विचार आणि जे विचार आहे ते सांगण्याची पद्धती बाबांनी आम्हाला शिकवली आणि त्या माध्यमातून आम्ही स्पष्ट बोलू लागलो आणि बोलल्यामुळे लोक बोलून जातो. म्हणून आपला स्पष्ट वक्तेपणा बाबा हा सर्वांना परिचित आहे. स्पष्ट असे विचार आणि त्याच पद्धतीने धडाडीचं असं कार्य, जो विचार हाती घ्याल तो तुम्ही पूर्णपणे कधीच न्याल, हा महानुभाव पंथांना नव्हे सर्व समाजाला अनुभव आहे. परंतु आपलं एक बालपण या अर्थाने माझा प्रश्न असा आहे की बाबा, आपला या पंथामध्ये प्रवेश कसा झाला? महानुभाव पंथाचा प्रचार हा आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि महानुभाव पंथाची मंडळी ही गावात असल्यामुळे आमच्या आई उपदेशी होत्या, वडील उपदेशी होते, गावातले अनेक मंडळी उपदेशी होते आणि त्यामुळे अनेक संतांच्या संपर्कात गोपीराज बाबा बैरागी यांच्या सहवासामध्ये आईचा संपर्क आला आणि त्यांनी संसाराची नैसर्गिकता पटवल्यानंतर आई निघाल्या आणि आईच्या बरोबर आम्ही 2 वर्षाच्या असतानाच आश्रमामध्ये 2 भावंडे, 2 बहिणी आणि आई आश्रमात आले आणि त्यामुळे आचार्य श्री साळकर बाबा मोठे जुने यांच्या सान्निध्यात आम्ही राहिलो आणि त्यावेळी पंथाचे संस्कार झाल्यामुळे आम्ही पंथात. बाबा, आपला जो काळ आहे तो काळ 50 वर्षाचा, 40 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस समाजाचा म्हणजे असा एक समज होता पंथातल्या साधूंच्या बद्दल की नित्य देवपूजा विधी, आपला आश्रम आणि आपण या पलीकडे सहसा बाहेर पडायचं नाही, समाजामध्ये मिसळायचं नाही, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन पंथीयांच्या बद्दल समाजामध्ये पसरलेला होता. असं असताना आपण पंथाच्या या सर्व कार्यामध्ये एकदम धडाडीने भाग घ्यायला कसा प्रारंभ केला आणि कोणत्या कामातून आपण आपल्या सामाजिक कामाची सुरुवात केली हे आम्हाला समजावी अशी आमची इच्छा आहे. वयाच्या 12व्या वर्षी महानुभाव पंथाचं अनुसरण स्वीकारलं बोरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे आणि त्यानंतर नागराज बाबांच्या संपर्कात आल्यानंतर नागराज बाबांची कार्याची विशालता, त्यांची बहुआयामी व्यक्तित्वाची ती सीमा
हे बघितल्यानंतर साहजिकच माणूस स्तंभित होत असेल. आणि त्याचबरोबर 70 पासून बाबांच्या संपर्कात आलो आणि मग बाबाचे प्रवचन करतात त्याप्रमाणे आपणही करावी, आपणही प्रचारात जावं. लोकांची कर्मठांची तर फार मोठी मांदियाळीच होती त्यावेळी आणि त्या कर्मठांचा बाबांनाही त्रास होत होता, आम्हालाही त्रास होत होता. नवीन एखाद्या पंथीय कार्यक्रमात गेलं तर आम्हाला अज्ञान विग्रह म्हणून ते बोलूच देत नव्हते. आणि त्यामुळे मग मी दारूबंदीचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झालो. कारण बोलणं शिकलं पाहिजे, कारण बोलण्यासाठी वेगळे व्यासपीठ त्यावेळी मिळालं पाहिजे. आणि म्हणून या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदी विभागात, त्यानंतर अस्पृश्यता आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात भाग घेतला. त्याचबरोबर अनेक सामाजिक ज्या फॅमिली प्लॅनिंग असेल अशा विविध कार्यक्रमांमध्ये गीतांच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही प्रवचन करत गेलो. आणि मग ती सगळी बांधिलकी आली. आणि योगायोगाने मी ज्यावेळी 1972 साली नागपूरला आलो त्यावेळी राजाराम लायब्ररीमध्ये एक व्याख्यानमाला होती. त्यावेळी त्यावेळेचे निमगड यांनी आयोजित केली होती आणि त्या व्याख्यानाला मी उपस्थित होतो. भाऊसाहेबांची एवढे मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे, ज्यांचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे, असे डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंची प्रथमच भेट झाली. त्यावेळी अना देशपांडे होते, भाऊसाहेब कोलते होते, मला जोशी होते. आणि त्यावेळी भाऊसाहेब म्हणाले महानुभाव बोलते झाले पाहिजे. आणि मग त्यावेळी मला त्यांनी पहिल्यांदा उभं केलं, जे येत असेल ते बोला. आणि माझ्याजवळ जेवढं पाठांतर होतं त्या पाठांतराचा मी बोललो. भाऊसाहेबांनी अतिशय माझं कौतुक केलं. त्यावेळी तपस्वींद्र श्रेगावकर शास्त्री, आचार्य श्री वर्धनस्थ उद्धवराज भिडकर बाबा हे त्या कार्यक्रमाला होते. आणि त्यांनी कौतुक केल्यानंतर माझी हिंमत वाढली आणि मी सामाजिक कामामध्ये प्रवचनांच्या मध्ये भाग घेऊ लागलो. सज्जन बाबांच्या या मुलाखतीमधून आपल्याला 50 वर्षापूर्वीचा महापंथाचा इतिहास आणि पुरोगामित्वाकडे होणारी वाटचाल याचा एक पट उलगडला जातो आहे. आणि एक नाव आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे येत आहे, जे सर्वांना प्रत्येकाला ओठावरती आहे, ते कविवासी मानव रत्न आमचे औरंगाबादचे श्री मोठे बाबा. श्री मोठे बाबांच्या सान्निध्यामध्ये सहवासामध्ये बाबा आले आणि पूर्णपणे महापंथाला एक वेगळा आयाम, प्रचार कार्याची वेगळी दिशा बाबांनी दिली आणि त्यांना साथ दिलेली आहे. ज्यांची आता आपण मुलाखत प्रत्यक्ष ऐकत आहोत ते परमपूज्य महंत आचार्य श्री साळकर बाबांना यानंतर माझा विचार असा आहे प्रश्नाचा की नेमकं भाऊसाहेब कोलतेंचं, महारत्न डॉक्टर बी कोलते यांचं आणि आपलं नेमकं कोणकोणत्या विषयांवरती एकमत होत गेलं किंवा कशी आपण या साहित्याकडे ओढले गेलो. त्या 1972च्या प्रवचनानंतर भाऊसाहेबांचा आमचा संपर्क वाढत गेला. त्यावेळी आम्ही नागपूरला आलो की भाऊसाहेबांना भेटायचो. आणि भाऊसाहेबांची ती तल्लख बुद्धी, स्मरणशक्ती, आचार स्मरणशक्ती, संशोधनाची जी वृत्ती ती जवळून बघितली. कारण संशोधनाचा विषय बघत असताना आम्हाला 2 गोष्टी आठवल्या की जगामध्ये एक पाठार्थी संशोधक आहे, एक पोटार्थी आहे. पाठार्थी जो आहे, पाठचिकित्सा, पाठभेद विविध अंगाने त्याला समृद्ध करून संशोधन करणारा तो पाठार्थी आहे. आणि फक्त पुस्तकं यथा प्रतिनिधी ते लिहून त्याचं विक्री करून पैसा कमवणारे ते पोटार्थी, अशा संशोधकाची जाणीव होऊ लागली. आणि भाऊसाहेबांचं मूलगामी संशोधन. आणि भाऊसाहेब आम्हाला एखादी पोथी मागायचे आणि म्हणायचे की मीने आमची पोथी पाहिली होती, त्या पोथीचा समाप्तीला एक आमका होता आणि त्या पोथीच्या 7च ओळी होत्या. हे म्हटल्यानंतर आम्ही ज्यावेळी बघितलं तर आम्ही स्तंभित होऊन जायचो की केवढी आचार बुद्धी. भाऊसाहेब म्हटले ते मीने ही पोथी ही 25 वर्षापूर्वी बघितली. 25 वर्षापूर्वी बघितलेल्या पोथीचा जसाच्या तसा अनेक भाऊ आमच्याला सांगायचे. आणि त्या भाऊसाहेबांबद्दलची आमची श्रद्धा निष्ठा वाढत गेली. आणि भाऊसाहेबांनी ज्या ज्या पोथ्या आम्हाला सांगितल्या त्या पोथ्या कुठूनही प्राप्त करायच्या. भाऊसाहेबांचे अनेक पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. भाऊसाहेब म्हणाले, त्यांची विशेष नम्रता, मी फार छोटा होतो पण भाऊसाहेब मला लिहायचे, साळकर बाबा ही पोथी मला प्राप्त करून द्याल का. त्यांची भाषेची सुरुवात. आणि मी भाऊसाहेबांना फोन करायचो, त्यावेळी घरी फोन होता, भाऊसाहेब हे तुम्ही एवढा आदरार्थी आम्हाला सांगू नका कारण आम्हाला अहंकार होऊन जाईल. आणि मग भाऊसाहेब हसायचे आणि ती पोथी मिळाल्यानंतर ते अतिशय खुश व्हायचे. त्यांच्या विचारबंध असो, त्यांच्या लक्षणबंध असो, विविध संशोधनाच्या कार्यामध्ये भाऊसाहेबांना आम्ही भेटत गेलो. त्यामुळे भाऊसाहेब यवतमाळला होते. त्याच्यानंतर भाऊसाहेबांचे चिरंजीव दिलीप कोलते हे डेप्युटी कलेक्टर आमच्या धुळ्याला होते. भाऊसाहेबांचा 15 दिवसाचा मुक्काम होता. आणि त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती आणि गाडी नसल्यामुळे भाऊसाहेबांना मी आग्रह केला. चिरंजीव अतिशय व्याप त्यांच्यामुळे. आणि मग भाऊसाहेबांना आग्रह केला, म्हटलं भाऊसाहेब तुम्ही आश्रमात आले पाहिजे. भाऊसाहेब एका मिनिटात हो म्हणाले. कशाने जाणार. आणि काही नाही, मी रिक्षा बोलवली आणि भाऊसाहेब त्या रिक्षेत बसले, आश्रमात आले, 1-1.5 तास आराम केला, चर्चा केली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या पंथाच्या
उदयोन्मुख इतिहासाच्या दृष्टीने कशा पद्धतीचं संशोधन झालं पाहिजे, कसं संशोधकांना मदत केली पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे, हे अतिशय दूरदृष्टीचे विचार त्यांचे होते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी महानुभाव पंथाला, महानुभाव साहित्याला एक आगळं वेगळं एक वैशिष्ट्य प्राप्त करून दिलं, हे निश्चितच मानावं. आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब कोलते मानव पंथातलं संशोधन क्षेत्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या संबंधात आचार्य महंत श्री साळकर बाबांनी आता जो त्यांचा अनुभव सांगितलेला आहे, हा एक वेगळा पैलू जो आम्हा सर्वसामान्यांना माहीत नाही. आणि भाऊसाहेबांना ज्यांनी फार थोडं पाहिलेलं आहे त्यांना यातून भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची उंची लक्षात येणार आहे. बाबा या निमित्ताने सहज एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो. कदाचित त्यातून लोकांच्या बद्दल एखादी वेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महरंबा हा आपला खास आवडीचा आणि चर्चेचा विषय, या संदर्भात आपल्याला काय सांगायचं आहे? प्राचीन मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला, महानुभाव पंथाच्या साहित्याकडे बघितल्यानंतर त्याची विशालता सहज जाणवू लागली. कारण मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्र ग्रंथराज हा महानुभावांच्या साहित्यातनं निर्माण झाला. त्याचबरोबर आदरणीय भगवान श्री गोविंद प्रभूंच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने महदंबेने ढवळे निर्माण केले. आणि म्हणून महदंबेचं एक आगळं वेगळं स्थान त्या सुद्धा गंगातीरच्याच होत्या. आणि गंगातीरच्याच असल्यामुळे या अशा परमभक्त तर त्यांच्या प्रत्येक शब्द जो आहे, कारण लीळाचरित्राची सुरुवात होत असताना त्यामध्ये येणारा शब्द आहे. लीळाचरित्र या ग्रंथात डबल नाव आहे, 2 नाव आहे. या 2 नावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे, लीळा आणि चरित्र. म्हणजे महानुभाव पंथांनी साखरीची सुद्धा साल काढलेली आहे. तर या ठिकाणी देवा भक्ताचं वर्णन केलं. फक्त लीळा म्हटलं तर त्या भक्ताचं साम्य होईल, आणि फक्त चरित्र म्हटलं तर देवाचं साम्य होईल. आणि लीळा त्या ईश्वरीच्या आणि चरित्र ते भक्ताचे, अशा प्रकारचं लीळाचरित्र निर्माण झालं. आणि ते झालं केवळ महादैसाच्या प्रयत्नाने झालं. आणि महादैसाचा जो शब्द त्यानंतर औसाचा शब्द जी स्वामी जगन्नाथ, जी शब्दाचा वेगळा आगळा महानुभाव साहित्य क्षेत्रातला अर्थ वेगळा आहे. आपण जी मावशीला म्हणतो, वडीलधाऱ्यांना म्हणण्याची पद्धत आहे. परंतु या ठिकाणी जी जो शब्द वापरला गेला तो अतिशय विचारपूर्वक वापरला गेलेला आहे. जी म्हणजे जीवाला जीवनमुक्त करण्याचं सामर्थ्य आहे, ईश्वर अवतार आहे, म्हणून जी शब्द. आपण गेली 25 वर्ष एक लढा अविश्रांतपणे लढत आहात. आपल्याला तसं म्हटलं तर आम्हा मानवाची पुरेशी साथ मिळाली नाही, कोणी समोरच राहिले नाही. पण आपण आपला जिद्द, आपला प्रश्न आणि आपली तळमळ मात्र आपण सोडली नाही. तर या लीळाचरित्राच्या संदर्भातलं आपलं स्वतःचा अनुभव कथन आपण केलं, त्या दाव्याच्या संदर्भातलं, तर या सर्वच सभागृहाला नेमका हा लढा काय तो लक्षात येईल. लीळाचरित्र बृहद ग्रंथराजाचं आकलन करणं हे अतिशय थोर आचार्य महर्षींचंही काम आहे. परंतु संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नवीन या क्षितिजावर येणारी मंडळी स्वमान्यतेसाठी अभिमान्य वृत्तीमुळे समाजामध्ये भाऊसाहेबांकडे पाहण्याचा, लीळाचरित्राच्या चुका काढण्यातच त्यांचा वेळ गेला. कारण अर्थ कळला नाही. अर्थ नसल्यामुळे अनर्थ झाला. आणि अनर्थ कसा घडला याचं उदाहरण मला एक लीळा सांगितल्याशिवाय राहू शकत नाही. कारण आपण नाशिकचे आहात. कारण महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रात एक लीळा माझ्या समोर उभी राहते. आणि ती लीळा एवढी बोलते, त्या वेळेची चर्चा व्हायला पाहिजे होती, त्या वेळेचं चिंतन व्हायला पाहिजे होतं, त्याचा बहुआयामी दृष्टीने त्याचा अभ्यास झाला पाहिजे होता. लीळाचरित्रातली लीळा आहे सौंदर्य अनुवाद. सौंदर्य अनुवाद या शब्दाचाच अर्थ आहे सौंदर्याचं विश्लेषण. विश्लेषण असा अर्थ त्यात घडलेला. मग सौंदर्य अनुमान म्हणतात. त्या ठिकाणी प्रश्न आला. बाईसाहेब भले चांगले भट्ट आणि सगळे मंडळी सेवे होते. त्यांनी प्रश्न विचारला, जी गोसाव्यानी कोणी बरवे असे? गोसाव्यांपेक्षा कोणी बरवे आहे का? आता आमचे स्वामी सर्वज्ञ आणि आपण सर्व आज्ञ. परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञ असल्यामुळे देव म्हणाले तिचं वर्णन चिती ती सीता बरवे, द्वापरी कृष्ण चक्रवर्ती बरवे आणि कलियुगी हे बरवे. अशी पृच्छा केल्यानंतर आता स्वामी सर्वज्ञ आहे आणि त्यावेळेचा तो इतिहास, ऐतिहासिक मूल्य जतन करण्यासाठी स्वामींनी पुढचा शब्द वापरला. तिने प्रश्न विचारला त्या बाईने. काय विचारला? बाबा सीता आम्ही ऐकली आणि सीता रामायणामध्ये ऐकली आणि मग लोक तिच्यावर ऑब्जेक्शन घेतात, आक्षेप लावतात, तर खरं काय आहे?
आणि ते सांगले बाई तेशी व्यभिचारू घडला केला नाही हो, इथं गल्लत झाली, घडला आणि केला. एखाद्या बाईचा विनयभंग झाला म्हणजे तिचा दोष आहे का? व्यभिचारू घडला या शब्दाचा गैरअर्थ काढल्यामुळे समाजातल्या संस्कृताची वृत्ती मलिन झाली, धुलीन झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल सतत निश्चिताने त्याला वेगवेगळ्या टोचण्यात गेले आणि आपल्या विचारांच्या शिव्यांच्या टाचण्यास तयार करून दिले. तर हे बघायला मिळालं. आणि मग त्यावेळी काय घडलं, स्वामी शब्द वापरला, मग त्याची गोष्ट सांगितली. मग काय म्हणले, देव ती कशी आहे, मग त्याची गोष्ट सांगितली. लीळा बोलली, लीळा सुरुवात झाली, मग त्याची गोष्ट सांगितली. जी रामायणामध्ये कमीत मिळालं ती लोकोत्तर कथा असल्यामुळे लीळाकाराने त्याचं नोंदी त्या घेतल्या नाही. आणि मग पुढील कथा सुरू होती. सकळ देवतांचा पळू पळू काढवली बरवेपण रचली ऐची ती जनकतनया 1600 वर्षीय. कशी म्हटले, सकळ देवतांचा सौंदर्याचा अर्थ काढून, सौंदर्याचा उत्तमोत्तम अर्थ काढून सकळ देवतांचा पळू पळू काढवणी बरवेपण रचली ऐशी ती जनकतनया. कशी होती म्हटले, 1600 वर्षीय. कोणत्याही वयात कोणत्याही अवस्थेत पाहिलं तर मुसमुसलेल्या सौंदर्याने नितळ सौंदर्य असणारं 1600 वर्षीच ती दिसत होती असं वर्णन आलं. कथा संपली नाही, इथून कथा सुरुवात होते. आणि मग पुढे काय होतं, तिचं वर्णन येतं. कसं येतं, सुधरिला हस्ती काळांतू सामाय. आता अनेक लोकांना त्याचा अर्थ नव्हता माहिती. आणि मग ते म्हणायचे की ती फार मोठी 7 काळ्या एवढी उंच होती, तिच्या कानात हत्ती जात होता. मग तिच्या कानात रेल्वेचा बोगदा होता का? अर्थ त्याचा असा आहे, कानांतू सामाय. तुम्ही 2 मुली बघायला गेला पण ती काकणभर नव्हती. काकणभर म्हणजे बांगड्या भरण्याची जागा. कानाला जर लावलं तर कानाचा खालचा भाग काकणभर, म्हणजे काकणाचा जो असा हात लावल्यानंतर ती काकणभर कमी आहे. काय म्हणतात, कानाच्या खालची. कानांतू सामाय, कानाच्या शेवटीच तिचं सौंदर्य ठीक होतं, सामावलेलं होतं. कथा संपली नाही. सर्वज्ञाने आणखी सांगितलं. बाईने विचारलं, काय विचारलं, बाबा हे विषय असा महत्वाचा आहे, ऐतिहासिक विषय आहे त्याचा. त्या वेळेचा भाऊसाहेबांनी अतिशय सखोल अभ्यास केला होता. रामायणामध्ये या कथा आलेल्या आहे. मी 33 रामायणांचा वेगळा अभ्यास केला. कोणत्याही रामायणाने ते नाकारलेलं नाही. वाल्मिकी रामायणाने सुद्धा नाकारलेलं नाही. पण नेमकं काय होतं, आमच्या व्यक्ती अभिनिवेश, गुरु अभिनिवेश, शिष्य अभिनिवेश आणि या अभिनिवेशामध्ये सत्यान्वेषी सत्यार्जव व्हावे या चक्रधर स्वामींच्या सिद्धांतांना तिलांजली देण्याचा कार्यक्रम होतो. सत्यार्थापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून प्रश्नार्थी करला, हे सुंदर नारायणचं मंदिर सुंदर कोणी बनवलं. मग म्हटले, हे सुंदर नारायणाची जी मूर्ती आहे, पुरुषांतू स्त्रियांतू सीता बरवी, पुरुषांतू हे बरवे आणि देवतांतू सुंदरू बरवा. सुंदर नारायणाचं मंदिर आपण नाशिकला पाहताय. अतिशय देखीव आणि देखीव. त्यावेळेला 800 वर्षापूर्वी ते कसं असेल, एकदम चमचमीत असणारं ते कलात्मक कृतीने नटलेलं मंदिर ते असणार. आणि त्यावेळी आणखी प्रश्न विचारला. बाईसाहेब अतिशय पृच्छा आणि जिज्ञासा करणाऱ्या मंडळी होती. ती आपल्यासारखे होय बा म्हणणार होती, बाबा मत प्रमाण मानणारी नव्हती. प्रत्येक पक्षात प्रश्न विचारायचे. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, बाबा हे सोन्याचे दानवे पाटाऊ सुताऊ हे उतरी कोणी केली? आणि मग स्वामींनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. काय म्हणाले, हे सारंग महालेने केली. सारंग महाले नावाचा मांडलिक राजा त्यावेळेचा होता आणि त्यांनी हे मंदिर बांधलं असा इतिहास सांगितला. आजही नागपूरला आपल्या नाशिकला जागीरदार महाले घराणा आहे आणि त्या महाले घराण्याचा 43वा पुरुष हा सारंग होता. हा इतिहास इतका जवळचा जातो. परंतु महानुभाव साहित्याला ऐतिहासिक टच मिळू नये अशा प्रकारची कर्मठांची प्रवृत्ती असल्यामुळे या वेळा कोट्या त्या वेळा अशा प्रकारचं त्या ठिकाणी मंतव्य व्यक्त करून समाजाची दिशाभूल केल्या जाते. हे त्याचं खरं कारण. बाबा वेळ कसा थोडा आहे, परंतु आपण लीळाचरित्राच्या लढ्याच्या संदर्भात जे सोसलं, मी त्याला सोसलंच म्हणतो, सहन केलं, त्या संदर्भातला एखादा अनुभव सांगितला तर आपल्या सर्वच कसोटीची आम्हाला कल्पना येईल. भाऊसाहेबांच्या आणि नागराज बाबांच्या संपर्कात आम्ही आलो. नागराज बाबांच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सहभाग घेऊ लागलो. भाऊसाहेबांचा खऱ्या अर्थाने त्यावेळी आग्रह होता की महानुभाव मंडळी ही खऱ्या अर्थाने पोथ्या जर करतील तर समाजामध्ये महानुभाव पंथामध्ये महानुभाव विचाराचा प्रचार सहज होऊ शकेल. अतिशय द्रष्टे पुरुष होते हो. आणि त्यांनी नागराज बाबांना विनंती केली, बाबा तुम्ही पोथी करा.
माझ्या समोरची गोष्ट आहे. कारण त्यावेळी सामाजिक काय होती, सामाजिक मनोवृत्ती, प्रौढाचार्य अशा व्यक्तित्वाची जाणीव लोकांमध्ये होती बसलेली. आणि त्यामुळे बाबा म्हणजे नव्हत्या कशाला विनाकारण एक टीकेला कारण त्यांना प्रवृत्त करायचं. आणि त्या दृष्टीने मग भाऊसाहेब म्हणाले पोथी करा. आणि बाबांची पोथी झाली त्या हैसपूरला झाली, त्यानंतर लातूरला झाली, त्यानंतर धानशिवऱ्याला झाली, त्यानंतर दिल्लीला झाली, तळेगावला झाली, लासलगावला झाली. आणि विश्वशांती ज्ञानयज्ञ हा गाझियाबादला झाला. आणि मग नंतर नागपूरमधल्या काही लोकांनी बाबांना हे केलं, टॉर्चर केलं की तुमचा कार्यक्रम आम्ही नागपूरमध्ये प्रवेश होऊ देणार नाही. आणि त्यामुळे मग या सर्व कार्यकर्त्यांच्या, डॉक्टर बळीराम साहेबांच्या आणि सर्वच उत्साही नागपुरांच्या जिज्ञासक मंडळीचा सहवास मिळाला. आणि नागराज बाबाला म्हणलं आपली पोथी नागपूरमध्येच घ्यायची. आता नागपूरमध्ये घ्यायची असलं तर आम्हाला इकडं सावनेर तालुक्याची मंडळी म्हणून सावनेर तालुक्यात करा, मौद्याची लोक म्हटली मौद्याला करा, भंडाऱ्याची लोक म्हटले भंडाऱ्याला करा. पण ज्या लोकांचा विरोध होता, माझा विचार होता त्यांनाच रोज दिसलं पाहिजे. आणि म्हणून तो चिचघोड निवडलं तर त्यांना गाणं पाठ करता आलं पाहिजे, मेरे अंगणे में तो मराठा. आणि म्हणून अशा प्रकारची चिचघोडलाच पोथी केली. आणि ती पोथी अतिशय भव्य झाली. तर त्यामध्ये आम्हाला वेगळा आनंद मिळाला, अतिशय त्रास झाला. आणि त्या कार्यक्रमाला डॅमेज करण्यासाठी कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांनी त्या कार्यक्रमाचा आणि त्याचा काही संबंध नाही. महावाक्य प्रवचन, महावाक्याचं विश्वशांती ज्ञानयज्ञ प्रवचन, त्याची लीळाचरित्राचा काही संबंध नाही. पण त्या ठिकाणी पोलीस घुसवणे, कोर्टात केसेस दाखल करणे, भाऊसाहेबांच्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन गरीज कमिशन बोलून त्याचा निकाल करणे. आणि मग अशा प्रकारचं झालं. आणि मग वरून आणखी छाप लोकांनी सांगायची किंवा आम्ही स्मरण केल्यामुळे निकाल लागला. आणि असा निकाल लागला म्हणल्यानंतर माझं मन तळमळून जायचं. आणि मी त्याच्यावर सहज कविता करायचो. नवसे कुठलं होती तर पायपती कायशा करण्याकरती, आणि स्मरणे निकाल लागतील तर वकील कायशा करती. देव पावला केला मोठा गरबला, सत्य विपुल सौदा केला असा यांनी समाज फसविला. असा समाजाचा वेगळा अनुभव आला. त्यावेळी नानासाहेब अंगेशकर होते, पुढे वकील होते, आणि आमचे गोपीराज बाबा सोबत होते. एक तरुण आल्यानंतर तो आम्ही गर्दीत, कोर्टाच्या गर्दीत तो उभं होतो. आल्यानंतर त्यांनी एवढा सुरा काढल्यानंतर म्हटले एका मिनिटात भोसकून टाकू, यापुढे जर लिळाचरित्राच्या केसमध्ये तुम्ही दिसले तुम्ही जास्त वळवळ करताय. बाबा फार भाऊ, बाबांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. गोपीराज बाबा साक्षीदार आज आहे. आणि त्यावेळी अश्रुधारा वाहत होत्या. आणि त्यावेळी मग सगळी मंडळी घाबरली होती की हा मारतो की काय. पण मी तेवढ्यात माझं शर्ट वरती केलं, पोट उघडं केलं. त्याला म्हटलं एवढ्याशा सुराने माझ्या काही होणार नाही, मी जिंकलो आज. हे जाळत होते, हा ते जाळत होता. त्या देवाच्या सत्याविषयी विचारासाठी, कारण परमेश्वराला त्रास देणारी माणसं आहेत, त्याचा विचार पुढे नेणारी माणसं असेल त्यांना एक त्रास होतो याची जाणीव आहे. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, आनंदाने आम्ही स्वीकारतो. असे अनेक अनुभव. बाबा एक बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणून आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्णपणे मानव पंथात आणि समाजामध्ये प्रचलित आहे, परिचित आहे. आणि आता त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला अशा अनेक अनुभवाचे प्रसंग उलगडले जात असताना व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्यापुढे येत आहेत. बाबा आपण सहज म्हणालात की या भागात, विशेषतः भंडारा भागामध्ये आपलं सदैवच जाण्याने त्याला मंडळीने सुद्धा आपल्याला आग्रह केला. तर भंडाऱ्याचं त्या आदिवासी भागात आपलं नातं काय आहे, आपला संबंध काय आहे, एकदा आम्हाला सगळ्यांना समजू द्या अशी विनंती. या भागात फिरत असताना महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मी ज्यावेळी गेलो, हा सर्व संत महंतांच्या गटातटामध्ये सगळा भाग वाटला होता. आणि त्यामुळे नवोदिताची पंचायत होत होती. आणि त्यामुळे आम्हाला नवीन स्थितीत निवडणं महत्वाचं होतं. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही म्हटलं देशाच्या शेवटी मग भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, राजनांदगाव आणि थेट शिरोंच्या पर्यंत, इकडं बस्तर पर्यंत त्या लोकांमध्ये जाऊन त्यांना महानुभाव पंथ फक्त आम्ही, कारण आपलं काय होतंय, गुरु फास्ट चेले फास्ट, दोघं घेत नाही कष्ट, त्यामुळे पंथ कळतो आज कष्ट. अशा अवस्थेमुळे फक्त कान फुटले. आले गुरु म्हणजे सारखं बाबा आले, मोठे बाबा आले, कान फुटून घ्या. उपदेश घेतला जातो, कान फुकला जातो, आणि गुरु त्यांच्या नाही इकडं, त्यांची भेट होत नाही. उदंड लेकरी झाली, फजितीची पारावार नाही लागली. अशा प्रकारचा अनुभव त्यात येत होता. आणि म्हणून म्हटलं या भाग निवडावा. आणि त्यामुळे त्या भाग काम केलं. आमच्या धुळे जिल्ह्यात काम करत असताना जातीवादाचा फार मोठा मला त्रास होऊ लागला होता. कुठे प्रवचनला बसू देत नव्हते, बोलू देत नव्हते. आणि म्हणलं मुक्त व्यासपीठ निवडावं. मग भंडारा जिल्ह्यात आलो. भंडाऱ्याचं मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग लोकांशी संपर्क साधला. तर सतत प्रवास करत गेलो. आणि या सर्व मंडळींनी माझं फार कौतुक केलं.
सतत आमच्याशी संपर्कात आले आणि अतिशय प्रेमानं सहज बोलता चालता आम्हाला शिकायला मिळत गेलं, बोलायला मिळत गेलं, ऐकायला मिळत गेलं. असा हा सगळा एक दुग्ध शर्करा योग प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला जनसामान्यात जाता आलं. आणि या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये असो की गोंदिया जिल्ह्याच्या देवडी भागामध्ये असो, त्या ठिकाणी मग चिचटोला असो, चिचगाव असो, त्यानंतर तिकडचे अनेक गाव असो, त्या गावांना महानुभाव पंथाचे उपदेशी नसताना आदिवासी लोकांना, 700 लोकांना महानुभाव पंथाचं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग नंतर प्रश्न आला, हे म्हणजे मंदिर बांधा. आता आदिवासी जागा आपल्याला घेता येत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्हीच करा, तुमचंच मंडळ करा, तुम्हाला सहकार्य करू. आणि त्या गावाला मंदिर तयार झालं. त्यानंतर योगागाडी भंडाऱ्याचं मंदिर झालं. आणि मग आमचे के.आर. शिंदे साहेब आम्हाला भेटले. त्यांचा आम्हाला एक हात मिळाला, आधार मिळाला. बाबा, आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात दुर्लक्षित भाग आहे, इकडच्या स्थानांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. आणि मग ते 90 दिवसामध्ये भंडाऱ्याचं मंदिर झालं. नागराज बाबा, त्यावेळी तुळशी भाऊ आणि 5000 लोकांचा जनसमुदाय जमून आम्ही त्या ठिकाणी त्या मंदिराचं उद्घाटन केला. जनसंपर्क अधिक वाढत गेला. आणि मग ते बालाघाटच्या शेवटपर्यंत जो आमच्या महाराष्ट्राचं वर्णन आलं, बालाघाटाचा शेवट तिथपर्यंत जाण्याचा योग आला. आणि तिथून जात असताना जबलपूरला जायचो बाबांच्या सोबत. मग दिल्लीला जाण्याचा योग आला. संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर जाण्याचा योग आला. आणि त्यामुळे त्या सहज आम्हाला लोकांचा संपर्क वाढत. बाबा, आपण अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे प्रचार मंत्री राहिलेले आहात आणि सध्या आपण उपाध्यक्ष आहात. तर महानुभाव साहित्य संशोधनाच्या बाबतीत या विचारमंचावरून बरीच चर्चा झालेली आहे. आणि गेल्या काही काळापूर्वी शंभू तुडपुळे, राजवाडे, नेने, बीबी कोलते पर्यंत अनेक संशोधकांनी अत्यंत मोलाचं योगदान देऊन महानुभाव साहित्य आपल्या संशोधनात्मक योगदानातून जनतेपुढे ठेवलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ही परंपरा खंडित झालेली आहे. तर या नव्या पिढीतील संशोधकांनी, नव्या साहित्याच्या अभ्यासकांनी या महानुभाव साहित्य संशोधनाकडे वळले पाहिजे. यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं काय योगदान आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. अखिल भारतीय महानुभाव परिषदेने अतिशय दूरदृष्टीने 1908 सालापासून अनेक साहित्यिकांना सहजरित्या मदत केली. आपण आता सगळी चर्चा ऐकलेली आहे. नेने असो, तुळपुळे असो, यशवंतशाल देशपांडे असो, भावाळकर असो, या सारस्वत काळ असो, या सर्व प्रचंड साहित्यिकांना दत्तरक्षराज बाबा माहू यांच्याद्वारे आदरणीय कारंजेकर बाबा मुठे, बाबांच्या अगोदर 3 पिढ्यापूर्वी जे होते कारंजेकर बाबा, मुरलीधर कारंजेकर बाबा, अतिशय कर्मवृत्ती असताना सुद्धा लोकांचा आरोप सहन करून सुद्धा ते त्यांना साहित्य पाठवण्यास, शिकवण्यासाठी आपल्या भिक्षुक मंडळीला त्यांच्याकडे पाठवायचे. त्याचबरोबर आता एक जरी सकाळी विचार ऐकला, कारण संशोधन करत असताना आमच्या चक्रधर स्वामींच्या विचाराला कुठेही बाध आला नाही पाहिजे. स्वामींचं वचन आहे, अविद्यायुक्त जीवा स्वतः ज्ञान न संभवे. अविद्यायुक्त जीवाला स्वतः ज्ञान संभवत नाही, हा चक्रधर स्वामींचा वचन आहे. हा वचन म्हणजे आमचं जीवन संजीवनी, सूत्र संजीवनी आहे. त्यात कधीही खोटा असू शकत नाही, असण्याचं कारण नाही. मग असं म्हटले की मी आता धुळ्याचं जावं, राजवाडे धुळ्याचेच आहेत. आणि त्यावेळी राजवाड्यांना महानुभाव पंथीय मंडळीमध्ये भीतीचं वातावरण होतं. अन्य कथने जाय, तुला दोष लागेल, या दृष्टीनं शिरूड निगडित असणाऱ्या एका साधूने त्यांना लिपी शिकवली होती. हे त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे. स्वतः लिपीचा उलगडा होऊ शकत, शब्दांना प्रतिशब्द आहे, वेगवेगळे शब्द आहे, वेगवेगळ्या खुणा आहे. गुरु वांचुरी सापडेना सोय, धरावे पाय आधी आधी. संपर्कात जावं लागलं, पण मी शास्त्राला भ्रष्ट केलं अशा प्रकारचा माझा आरोप होऊ नये या दृष्टीनं त्यांनी सांगितलं, आमचं नाव सांगू नका, आम्ही तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं संशोधन त्यावेळी झालं. त्यानंतर महानुभाव पंथामध्ये नागराज बाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.